हत्या करण्यात आली होती. नेमकं याच्या हत्येच्या गटामध्ये किती आरोपी होते आणि त्यांनी कशा पद्धतीने हत्या केली आणि हत्या करण्याचं नेमकं इंटेन्शन काय होतं? सदर गुन्ह्याच्या FIR मध्ये एकूण प्रथमतः 2 आरोपींची नावं होती. त्यानंतर अजून 2 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत. असे एकूण 4 आरोपी आपण आजपर्यंत अटक केले आहेत. सर, या 4 आरोपींचं म्हणजे रोल कशा पद्धतीचा होता आणि यांनी का बरं खून केलं आणि त्यांनी जो वेपन वापरला त्या वेपनविषयी काही माहिती मिळाली? यातील 2 आरोपी हे गुन्ह्याच्या ठिकाणी घटनास्थळी हजर होते आणि बाकी 2 आरोपींचा सहभाग नंतर निष्पन्न झालेला आहे. वेपन जे वापरलेलं आहे ते वेपन आपण अजून शोधतोय. वेपन अजून आपल्याला मिळालं नाही, त्याचा शोध चालू आहे. परंतु या हत्येचं नेमकं कारण काय आहे आणि हा कट जो आहे तो किती दिवसांपासून सुरू होतो? प्राथमिकदृष्ट्या खुनाचं कारण जे आहे ते आर्थिक व्यवहाराचं आहे आणि काटाबद्दल आपण तपास करत आहोत. तपासांती या सर्व गोष्टी आपल्याला निष्पन्न होऊन जातील. हे सर्वजण एकमेकांचे मित्र आहेत असं प्रथम दर्शन दिसून येते. आरोपी ज्यांची नाव या FIR मध्ये आहेत ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. 4 आरोपींची नावे. सर, या 4 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत की याच्यापैकी काहींवर गुन्हे दाखल आहेत? FIR मध्ये जे 2 आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. याचा आर्थिक व्यवहार किंवा वाद नेमकं काय होतं? कारण ते स्पष्ट होत नाही. आपण मुख्य जे आरोपी आहेत त्यांना आत्ताच रिसेंटली अटक केलं आहे. त्यामुळं नक्की याच्यामध्ये काय आर्थिक वाद होता आणि तो कधीपासून होता याचा तपास आपल्याला करावा लागेल आणि 1-2 दिवसामध्ये ते क्लिअर होऊन जाईल आपल्याला. यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता? प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येते की प्लॉटिंग व्यवसाय होता म्हणून, परंतु आपल्याला तपासानंतर ह्या गोष्टी क्लिअर होतील. आरोपींची नावं विचारली. FIR मध्ये ज्यांची नावं आहेत ते आहेत अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर आणि नंतर जे निष्पन्न झाले आहेत ते आहेत सुमित पटेल आणि आकाश पठारे. यांना पूर्ण ताब्यात घेतलं? आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि यातील पहिले जे 2 आरोपी आहेत अटक केलेले त्यांना दिनांक 21/11 पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि जे काल 2 आरोपी आपण अरेस्ट केले आहेत सुमित पटेल आणि आकाश पठारे यांना आज आपण मान्य न्यायालयात हजर करतोय. सर, हे 4 आरोपी म्हणजे यांचा काही व्यवसाय काय होता याच्याविषयी काही माहिती मिळू शकते का? व्यावसायिक कारणाने त्यांनी असं खून करण्याचा कट रचला? मी तेच आपल्याला सांगतोय की याचा तपास केल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. वेपन जे वापरलं त्याचं लायसन होतं? वेपनचं लायसन नव्हतं. इतके दिवस ते बाळगत होते, त्याच्यावर काही तपास वगैरे काय? हां, आपण तपासामध्ये निश्चितच ह्या गोष्टी पाहू की वेपन कधीपासून होतं, ते कुठून घेतलं गेलं हे आपण तपासामध्ये निष्पन्न करू. या पुण्यात जी गाडी वापरली गेली ती गाडी जप्त केली? येस, गाडी जप्त केली आहे. कोणाच्या मालकीची म्हणजे? गाडी यातील जो फिर्यादी ज्याचं नाव आहे आरोपीचं अमित पठारे ह्याच्या मालकीच ती गाडी आहे, फॉर्च्युनर गाडी आहे.